रामकृष्ण हरी. तर तुकाराम महाराजांचा 642व्या अभंगात महाराज म्हणतात, आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे, ऐसे तव आम्हा सांगितले नाही देवे. म्हणा राम राम टाळी वाजवा हाते, नाचा डोळा प्रेमे आपुलिया स्वहिते. सहज घडे तया आळस करणे ते काही, अग्नीचे भातुके हात पाळिता का पायी. येते नाही लाज भक्तिभाव लौकिक, हासे तया घडे ब्रह्महत्या पातक. जया जैसा भाव निरोपण करावा, येते नाही चाड ताल विताल या देवा. सदैव ज्या कथा काळी घडे श्रवण, तुका म्हणे एर जन्मा आले ते पाषाण. या अभंगामध्ये म्हणतात, आम्ही एकट्यानेच देवाचे नाव घ्यावे आणि तुम्ही काहीच म्हणू नये असे देवाने सांगितले नाही. म्हणून मुखांनी रामनाव म्हणा, हाताने टाळी वाजवा. आपल्या हितासाठी प्रभूच्या भक्तीत नाचा, डोला, रंगून जावा. सहज सोपा परमार्थाचा मार्ग आहे. मग आळस कशाला करता? हातपाय कशासाठी दिले आहेत? नाहीतरी शेवटी ते अग्नीचेच खाद्य आहे. देवाच्या भक्तीत रंगून जाण्यात लाज कसली धरता? या भजनाला जो कोणी हसेल त्याला ब्रह्महत्येचे पातक लागेल. ज्याचा जसा भाव असेल तसा त्याने प्रकट करावा. देवाला सद्भावाची आवड असते, तालसुराकडे त्याचे लक्ष नसते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला कीर्तनाच्या वेळी कथाश्रवण घडते तो महाभाग्यवान होय. भगवंताची कथा श्रवण करत नाहीत ते जन्माला आलेले नुसते दगड आहेत. तुकाराम महाराज खरोखर सांगतात की या नामसंकीर्तन करा, हरिनाम म्हणा, देवाच्या तालावर भक्तीत नाचा, डोला, रंगून जावा. आणि म्हणतात की आळस कशाला करता आपण. आळस करू नका, तर आपल्याला हातपाय जे दिले त्याचा वापर करा आणि भजन कीर्तनात जावा. नाहीतर त्या शेवटी ते अग्नीचेच खाद्य आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. यासाठी लाज बाळगू नका. दुसऱ्या 643व्या अभंगात म्हणतात तुकाराम महाराज, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. देव न लगे, साठवणाचे रुदले जागे. देव मंदला, भाव बुडाला काय करू. देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. दुबळा तुका भाविविन उधारा, देव घेतला ऋण. कुणीतरी देव घ्यावो, देवाला घ्या. देव आयता तुमच्या घरात चालून आला आहे. लोक म्हणतात, देव आम्हाला नको, आमच्या घरात प्रपंचाच्या इतक्या वस्तू भरल्या आहेत की देवास ठेवाव्यास जागा नाही. खरोखर देवाला फार मंदी आली आहे. देवाचा भाव उतरला आहे. काय करावे? हा देव फुकटचा आहे, याला काही पैसे द्यावे लागत नाहीत. मग देव घेण्यास काय हरकत आहे? तुकाराम महाराज म्हणतात, माझा भाव दुर्बळ आहे, माझी भक्ती देखील सामान्य आहे. मी देवाला काय देणार? काही पैसे न देता उधार मागून घेतला आहे, हे माझ्यावर मोठे ऋण आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला देवाची भक्ती करायला पैसे द्यावे लागत नाहीत आणि त्यामुळं आपल्यावर देवाचं खूप मोठं ऋण आहे की आपण कोणीही आता वारकरी काय सर्व धर्माचे आहेत. सर्वांना वारीमध्ये सामील होण्याचा अधिकार आहे. तशा पद्धतीनं देवाची पूजा करणं, देवामध्ये भजन कीर्तन करणं हे सर्वांना त्याचा अधिकार आहे आणि फुकट आहे तो अधिकार. त्यामुळं देवाचं हे खूप भाग्य आहे. 644व्या अभंगात म्हणतात, विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावे, वहावे एरानी वहावे भारमाता. साधन संकट सर्वालागी क्षीण, व्हावे लागे क्षीण भाव हा कठीण. वज्र न भेदवे, परी न छेदवे माया जाळ. तुका म्हणे वर्म भजनेची सापडे, एरासी तो पडे ओस दिशा. या अभंगामध्ये म्हणतात, हे विश्व म्हणजे सारा भगवंताचा लीलाविलास आहे. याची जाणीव फक्त विष्णू भक्तांनाच असते. इतर लोक ज्ञानाचा भार डोक्यावर हात मिरवित असतात. विविध साधनात खूप कष्ट आहेत, त्यामध्ये संकटे मोठ्या प्रमाणात येतात. मुख्य म्हणजे देहाच्या ठिकाणी असलेला अहंकार नाहीसा होणे महत्त्वाचे आहे. अभिमानाचा त्याग करणे अत्यंत कठीण आहे. एक वेळ कठीण वज्राचा नाश करता येतो, पण मायेने सूक्ष्म जाळे तोडता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, निस्वार्थ भावाने देवाचे भजन केले तर त्याचे वर्म कळते, त्याची प्राप्ती होते. इतरांना मात्र सर्व दिशा शून्य होतात, त्यांना देवाची प्राप्ती होत नाही. म्हणजे देवाचे भजन कीर्तन केल्यानंतरच आपल्याला देवाची प्राप्ती होणार आहे
आणि आपण काय आपला अहंकार हा गळून पडणार आहे. अशा पद्धतीनं तुकाराम महाराज म्हणतात की आपण काय केली पाहिजे, देवाचे भजन केलं पाहिजे, तरच आपल्याला त्याचं वर्म कळणार आहे. या अभंगामध्ये 745व्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, कीर्तनाची गोडी देव निवडी आपण, कोणी भारे अधिकारी त्यासी हरी देईल. अंगी वैराग्याचे बळ साई खळ जिनावे, उरेल ना उरी तुका करी बोबाट. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, देवाला कीर्तनाची गोडी असते. कीर्तनात तोही रंगून जातो. कीर्तन सुखाचा कोणीही अधिकारी असेल तर त्याला श्रीहरी भरभरून देतो. वैराग्य निर्माण झाले तर काम, क्रोध, लोभ, मत्सर जिंकता येतो. तुकाराम महाराज म्हणतात अशी अवस्था प्राप्त झाली की कोणती अवघड साधना करण्याची जरुरी राहणार नाही. यासाठी निस्वार्थ प्रेमाने भजन कीर्तन करा, असे मी ओरडून सांगत आहे. काया वाचा मन ठेविले गहाण, घेतले तुझे ऋण जोडी लागी. अवघे आले आत पोटा पडिले धीत, सारोनी निश्चित झालो देवा. द्यावयासी आता नाही तोळा मासा, आदिल मशेवा तुझ ठावी. तुझ्या ऋणे गेले बहुत बांधून, झाले मजवुनी थोर थोर. तुका म्हणे तुझे खंती जे गुंतले, करुणी आपुले घे देवा. देवा माझे शरीर वाणी मन तुझ्या चरणाजवळ गहाण ठेवले आहेत. तुझ्या प्राप्तीसाठी प्रेमरूप कर्ज घेतले आहे. आता माझ्या पोटात सर्व काही सामावून पुरे झाले आहे, त्यामुळे मी निवांत झालो आहे. देवा आता तुला पुन्हा नमन. पुन्हा काही देण्यासाठी माझजवळ तोळा मासा एवढे सुद्धा काही उरले नाही. माझी पूर्वीची परिस्थिती तुला माहीत आहे. मी एकटाच तुझ्या कर्जात गुंतलो नाही, अनेक संत महात्मे तुझ्या ऋणात बांधून गेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या कर्जात जे गुंतलेले आहेत त्यांना तू आपलेसे करून घे आणि कर्जमुक्त कर. आले भराकेने एर झार चुके जेणे, उभे केले विटेवरी पेट इनाम पंढरी. वाहाती मार्ग उगे मोहरले जग, तुका म्हणे माप खरे आना माझे बाप. पंढरीच्या पेटेत प्रेमरूप माल आहे. पुंडलिकाने पांडुरंगाला विटेवर उभे केले आणि पंढरी नगरी सर्व भक्तांना इनाम दिली आहे. हा प्रेम सुखाचा माल घेण्यासाठी साऱ्या जगाने गर्दी केली आहे. सर्व दिशांनी पंढरपूरला येण्याची गर्दी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रेम सुखाचा माल घेण्यासाठी खरे माप या, म्हणजे हृदय शुद्ध करून या. म्हणजेच काय तर पवित्र असं क्षेत्र पंढरपूर आहे. त्या ठिकाणी काय आहे, आपल्याला जाण्याचा अधिकार आहे आणि आपण प्रेम सुखाचा माल घेण्यासाठी आपण ती पंढरपुरी या आणि आपले हृदय हे आपले शुद्ध करून या, असे महाराज म्हणतात. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा महापद्मनाभा, सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तेची ठाई. माझी अल्प ही वासना, तू तो उदराचा राणा. तुका म्हणे भोंगे, पीडा केली धाव वेगे. हे लक्ष्मी वल्लभा दीनांच्या नाथा पद्मनाभा, तुझ्या चरण कमलावर सर्व सुखे सामावले आहेत. माझे मस्तक सदैव तेथेच ठेव. माझी ही अल्प अशी सद्भावना आहे. तू तर उदरांचा राजा आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, प्रारब्ध भोगाने मला फार त्रास दिला आहे, तरी तू धावत ये आणि मला शाश्वत सुख दे. अशा पद्धतीनं महाराज सांगतात की आपल्याला भजन कीर्तनामध्येच खरा आनंद आहे. रामकृष्ण हरी.